ओके, द नेक्स्ट जो इम्पॉर्टंट पॉईंट आहे तो आहे पॅरलल रेझोनन्स सर्किट. ओके, तर जसं पॅरलल रेझोनन्स सर्किटमध्ये काय कन्सिडर केलं आहे की एक इंडक्टर आहे ज्याचं इंडक्टन्स जे आहे ते एल आहे आणि तो सी या कॅपॅसिटन्स असलेल्या कॅपॅसिटरसोबत पॅरलली कनेक्ट केलेला आहे आणि याला अप्लाय केलेला आहे अल्टरनेटिंग EMF. ओके, तर पॅरलल रेझोनन्स सर्किट कसा डिफाईन करणार की द पॅरलल LC सर्किट विच रिजेक्ट द करंट ऑफ अ पर्टिक्युलर किंवा ॲट अ पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी, तर त्याला म्हणायचं आपण पॅरलल रेझोनन्स सर्किट. ओके, सो द parallel LC circuit which reject the current at a particular frequency. The parallel AC circuit which reject the current at a particular frequency is called parallel resonance सर्किट. ओके, मग आता आपल्याला माहिती आहे की ज्या सर्किटमध्ये इंडक्टर आणि कॅपॅसिटर कनेक्ट केलेलं आहे. ओके, तर इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आणि कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स किंवा यांच्यामधला जो फेज डिफरन्स आपण बघितला होता की एखादं समजा इंडक्टिव्ह सर्किट असेल तर इंडक्टिव्ह सर्किटमध्ये काय होतं की करंट्स लॅग्स बिहाइंड द व्होल्टेज बाय π/2 रेडियन. कॅपॅसिटिव्ह सर्किटमध्ये करंट्स लीड्स द EMF बाय π/2 रेडियन. तर इथं आपल्याला रेझोनंट फ्रिक्वेन्सी ऑब्टेन करण्यासाठी ती जी कंडिशन आहे रेझोनंट फ्रिक्वेन्सी ऑब्टेन करण्यासाठी फेज डिफरन्सचा यूज करायचा आहे. ओके, तर अप्लाइड EMF ज्या या सर्किटसाठी ते आहे E = E0 sin ωt. ओके, सो अप्लाइड EMF is E = E0 sin ωt for inductor. So current lags behind EMF, याला आपण व्होल्टेज म्हणतो EMF बाय π/2 रेडियन. आणि देअरफॉर करंट आपल्याला काय लिहिता येईल, करंट कसं डिनोट करता येईल, करंट लिहिता येईल सो दॅट इज I = I0 that is the sin ωt - π/2. तर करंट जो आहे तो काय करत आहे लॅग्स बिहाइंड बाय π/2 रेडियन दॅन अप्लाइड EMF. यालाच कसं लिहिता येईल आपल्याला, देअरफॉर I = याला लिहिता येईल आपल्याला दॅट इज I0 म्हणजे बाय युजिंग ओहम्स लॉ. तर इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आहे म्हणजे बाय ओहम्स लॉ इथे लिहिणार आपण XL sin ωt - π/2. ओके, यालाच लिहिता येईल आपल्याला देअरफॉर I = हा करंट थ्रू द इंडक्टर आहे तर याला आपण IL डिनोट करणार IL. ओके, सो इंडक्टर साठी हा IL होईल. सो विच इज इक्वल्स टू E0 XL - cos ωt. ओके, तर याला आपण अशा पद्धतीने लिहू शकतो. सो दिस गिव्ह द करंट लॅग्स बिहाइंड बाय π/2 रेडियन फॉर इंडक्टर. फॉर कॅपॅसिटर साठी काय होईल, so for capacitor, okay, for capacitor current leads EMF by π/2 रेडियन just 90 degree. आणि म्हणून करंट थ्रू द कॅपॅसिटिव्ह सर्किट तो आपण डिनोट करणार IC = I0 sin ωt + π/2. हा फेज डिफरन्स आपल्याला माहित आहे. ओके, तर इथं IC होईल करंट थ्रू दिस कॅपॅसिटिव्ह सर्किट दॅट इज E0 XC sin ωt + π/2. कॉसच्या टर्ममध्ये याला लिहिणार IC = E0 XC × cos ωt. ओके, तर ज्या पॅरलल LC सर्किटमध्ये इंडक्टर आणि कॅपॅसिटर आहे तर त्या सर्किटसाठी आपण फेज डिफरन्स वरून करंट लिहिला थ्रू द इंडक्टर आणि थ्रू द कॅपॅसिटर. आता या सर्किटमधून फ्लो होणारा जो टोटल करंट आहे तो टोटल करंट म्हणजेच काय असेल IL + IC. ओके, सो देअरफॉर द टोटल करंट
through the circuit, total current. ओके, तर हे लक्षात ठेवा, टोटल करंट थ्रू द सर्किट. ओके, so total current through the circuit is I equals to IL. I equals to IL plus IC. दोन्ही व्हॅल्यू जर प्लेस केल्या इथं आपण, तर E नॉट अपॉन XL मायनस कॉस ओमेगा टी प्लस E नॉट अपॉन XC कॉस ओमेगा टी. ओके, त्याच्यावर आपल्याला काय लिहिता येईल, या कॉमन जर काढला तर E नॉट कॉस ओमेगा टी इन ब्रॅकेट that is 1 upon XC minus 1 upon XL. याला आपल्याला अशा पद्धतीनं लिहिता येईल. So this gives the current, that is the total current I. Okay. So 1 upon XC, XC म्हणजे 1 upon omega C. So त्याला कसं लिहिता येईल आपल्याला, so which is equals to that is the E naught cos omega T omega C minus XL म्हणजे omega L. ओके, आता जेव्हा ओमेगा सी मायनस ओमेगा एल हा 0 असेल, मिनिमम असेल, तेव्हा करंट सुद्धा काय असेल, तेव्हा हा करंट सुद्धा कसा असेल, हा मिनिममच असेल. ओके, आणि म्हणून आपल्याला याला कसं लिहिता येईल की when ओमेगा सी मायनस 1 अपॉन ओमेगा एल इक्वल्स टू 0, सो I इक्वल्स टू मिनिमम. ओके, करंट जो आहे तो कसा असेल, मिनिमम असेल जेव्हा ओमेगा सी मायनस ओमेगा एल. हा जेव्हा 0 असेल तेव्हा करंट मिनिमम असेल. आता करंट जर मिनिमम असेल तर या सर्किटचे जे इम्पिडन्स आहे ते मॅक्सिमम असेल. ओके, सो दिस गिव्ह द कंडिशन फॉर द रेझोनन्स इन पॅरलल रेझोनन्स सर्किट. आणि म्हणून पॅरलल रेझोनन्स सर्किटमध्ये जी कंडिशन आहे ती कंडिशन काय की व्हेन ओमेगा सी मायनस 1 अपॉन ओमेगा एल हा 0 असेल, म्हणजेच यालाच काय लिहिता येईल आपल्याला, ही जी टर्म्स आहे 1 अपॉन ओमेगा इकडे शिफ्ट केली तर लास्टला आपल्याला काय मिळतं, XL इक्वल्स टू XC. तर ही सुद्धा कंडिशन आपल्याला पॅरलल रेझोनन्स सर्किटसाठी लिहिता येते. तर व्हॉट इज द कंडिशन टू टेक्स प्लेस द रेझोनन्स फॉर पॅरलल रेझोनन्स सर्किट, तर XL इक्वल्स टू XC हे सुद्धा आपल्याला याच्यावरून लिहिता येईल. ओके, आता रेझोनन्स फ्रिक्वेन्सी जर ऑब्टेन करायचं असेल तर हे इक्वेशन आपण इथं काय करणार, यूज करणार. ओके, सो देअरफॉर omega c equals to 1 upon omega L. Therefore, omega square equals to 1 upon L into C. So, omega equals to 1 upon under root LC. So, 2 pi FR resonant frequency, that is the 1 upon under root LC, and FR equals to 1 upon 2 pi under root LC. Okay. तर जे रेझोनंट फ्रिक्वेन्सीचं एक्सप्रेशन आहे सिरीज आणि पॅरल सर्किटसाठी, तर ते सेम मिळते. रेझोनंट फ्रिक्वेन्सी इक्वल्स टू 1 अपॉन 2 पाय अंडर रूट LC. पण इथं कंडिशन सुद्धा आपल्याला सेम लिहिता येते. पण जेव्हा आपण ती ऑब्टेन करतो तेव्हा तुम्हाला ओमेगा सी मायनस 1 अपॉन ओमेगा एल हा 0 लिहावा लागतो पॅरलल रेझोनंट सर्किटसाठी. आणि म्हणून परत आता या रेझोनंट फ्रिक्वेन्सीवरती परत का ते ओम्स लॉनुसार कम्पेअर जर केलं तर इम्पिडन्स जे आहे, एका करंट जर मिनिमम असेल तर इम्पिडन्स मॅक्सिमम असेल. ओके, सो द फ्रिक्वेन्सी ऑफ AC व्होल्टेज फॉर विच द इम्पिडन्स इज अ मॅक्सिमम अँड करंट इज अ मिनिमम, तर त्या फ्रिक्वेन्सीला आपण काय म्हणू, रेझोनंट फ्रिक्वेन्सी फॉर द पॅरलल रेझोनंट सर्किट. ओके, सो हे तुमच्या लक्षात आलं असेल की इंडक्टर आणि कॅपॅसिटरसाठी आपण करंटचा फेज डिफरन्स घेतला, त्याच्यावर इक्वेशन लिहिलं, टोटल करंट फ्लोईंग थ्रू दी सर्किट घेतला, याला रिअरेंज केलं. ही टर्म जेव्हा मिनिमम असेल तेव्हा करंट मिनिमम असेल, आणि याच्यावरून मग आपल्याला रेझोनंट फ्रिक्वेन्सी काय करता येते, ऑब्टेन करता येते. ओके, सो द रेझोनंट फ्रिक्वेन्सी फॉर पॅरलल रेझोनंट सर्किट ती कशी डिफाइन करणार आपण, तर ती डिफाइन करू आपण. ओके, सो रेझोनंट फ्रिक्वेन्सी, that is the resonant frequency FR.
So the frequency of AC, the frequency of AC for which frequency of AC for which impedance is maximum and current is minimum is called resonant frequency. It's called resonant frequency for parallel resonance circuit. For parallel resonance circuit. ओके, सिरीज साठी काय होते की इम्पिडन्स मिनिमम असते, करंट मॅक्झिमम असते. पॅरलल साठी इम्पिडन्स मॅक्झिमम असते, करंट जो आहे तो मिनिमम असतो. ओके, नेक्स्ट आहे रेझोनन्स कर्व. रेझोनन्स कर्व तर अगोदर आपण जसं डिफाइन केलं रेझोनन्स कर्व, द कर्व विच शो द व्हेरिएशन ऑफ आरएमएस करंट विथ द फ्रिक्वेन्सी ऑफ एसी, तर त्याला आपण म्हणू रेझोनन्स कर्व. आता इथे रेझोनन्स कर्व कसा मिळतो आपल्याला, तर करंट जो आहे, ओके, सो लाईक दिस, रेझोनंट फ्रिक्वेन्सी वरती करंट मिनिमम असतं. ओके, सो हा जर करंट असेल तर ही असेल रेझोनंट फ्रिक्वेन्सी. जेव्हा एक्सएल इक्वल्स टू एक्सी असेल, ओके, म्हणजेच ओमेगा सी मायनस 1 अपॉन ओमेगा एल मिनिमम असेल, तेव्हा करंट जो आहे तो मिनिमम होतो. तर त्याच फ्रिक्वेन्सीला रेझोनंट फ्रिक्वेन्सी म्हटलं आपण, आणि इथं करंट जो आहे तो असतो मिनिमम. ओके, सो दिस गिव्ह द रेझोनन्स कर्व. कॅरेक्टरिस्टिक सिमिलर कॅरेक्टरिस्टिक असतील, characteristics. Okay, so resonance occurs at XL equals to XC, असं सुद्धा आपल्याला त्याला लिहिता येईल. ओके, रेझोनंट फ्रिक्वेन्सी काय म्हणते, रेझोनंट फ्रिक्वेन्सी FR equals to same expression 1/2 pi under root LC. थर्ड पॉइंट, impedance कसं असते, impedance is maximum and current is minimum. ओके, तर पॅरलल रेझोनन्स सर्किटला रिजेक्टर सर्किट मध्ये याचं कारण काय, दिस सर्किट रिजेक्ट द करंट ऑफ द रेझोनंट फ्रिक्वेन्सी. रेझोनंट फ्रिक्वेन्सीचा जो करंट आहे तो रिजेक्ट करतो and accept the current of other frequency. Okay, एकदम series resonance circuit च्या उलट. Okay, so this circuit reject the current of resonant frequency and accept the current of other frequencies. Hence it is called rejector circuit. तर या सर्किटला रिजेक्टर सर्किट का म्हणायचं, कारण हे सर्किट रेझोनंट फ्रिक्वेन्सीवरचा जो करंट आहे त्याला रिजेक्ट करतो आणि अदर फ्रिक्वेन्सीचा जो करंट आहे, म्हणजे हा जो करंट आहे त्याला एक्सेप्ट करतो, आणि म्हणून याला रिजेक्टर सर्किट म्हणायचं. युजेसमध्ये याचे युजेस जे आहे तर युजेस काय, की फिल्टर सर्किट असेल किंवा रेडिओ कम्युनिकेशन किंवा वायरलेस ट्रान्समिशन. ओके, सो वायरलेस ट्रान्समिशनमध्ये त्यानंतर रेडिओ कम्युनिकेशन आणि फिल्टर सर्किट्स, वायरलेस कम्युनिकेशन, रेडिओ ट्रान्समिशन आणि फिल्टर सर्किटमध्ये पॅरलल रेझोनंट सर्किट जो आहे तो यूज होतो. तर हे युजेस जे आहेत ते सुद्धा लक्षात ठेवा. ओके, आणि रेझोनन्स कर्वचे कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे सिरीज रेझोनन्स सर्किटसाठी आणि पॅरलल रेझोनन्स सर्किटसाठी दोन्ही सुद्धा. त्याच्यानंतर रेझोनंट फ्रिक्वेन्सीचं एक्सप्रेशन, हाऊ टू ऑब्टेन, व्हॉट इज द कंडिशन. तर हे जे शेवटचे जे 2 पॉईंट्स आहेत तर हे व्हेरी इम्पॉर्टंट आहे ॲज अ पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ एक्झाम. ओके, तर आय होप
तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो समजला असेल. ओके, थँक्यू.